केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याच होमटाऊनमधलं हे आरोग्य केंद्र धुळकाट पडलेलं आहे। गेल्या 5 वर्षापासून ही इमारत शेलगाव देशमुख येथे बांधण्यात आलेले आयुष्यमान भारत हे आरोग्य केंद्र जे आहे हे गेल्या 5 वर्षापासून इमारत सुसज्ज अशी बांधलेली असताना सुद्धा यामध्ये कुठल्याही प्रकारचे या भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा अद्यापर्यंत मिळालेल्या नाहीत। कुलूप लावलेले दिसत आहे। तेव्हापासून हे कुलूप जसं लावलेलं त्याच स्थितीमध्ये आहे। इथे कुठलेही अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती सुद्धा नाही। आणि या इमारतीचं उद्घाटन 2021 मध्ये खुद्द खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। अद्यापर्यंत या भागातील नागरिकांना आरोग्याच्या कुठल्याही सुविधा अद्यापर्यंत मिळालेल्या नाही। एकही रुग्ण अद्यापर्यंत इथे तपासण्यात आलेला नाही किंवा इथला वैद्यकीय अधिकारी येथे पोहोचलेला नाही। आरोग्य विभागाची पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि केंद्राचे राज्यमंत्री जे आरोग्याचे मंत्री आहेत प्रतापराव जाधव हे पूर्ण भारतातलं नेतृत्व आरोग्याच्या बाबतीत करत असताना त्यांच्याच जिल्ह्यातील आणि त्यांच्या होमटाऊन मधील मेहकर तालुक्यातील हे शेलगाव देशमुख येथील हे आरोग्य केंद्र अद्यापर्यंत पूर्णतः बंद आहे। आणि दुसरं महत्त्वाचं की या भागातील जो हे आरोग्य केंद्र बांधण्यात आलेलं आहे त्या भागात रस्त्यापासून 100 फूट अंतरावरती जो मधला गॅप आहे तो तिथे मोठा एक नाला असल्यामुळे याला रस्ता सुद्धा नाहीये। या एका शेतकऱ्याने ही जमीन दान देऊन ही इमारत सुसज्ज अशी 30 लाख रुपयाची बांधण्यात आलेले पण अद्यापर्यंत इथल्या कुठल्याही नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या नसल्याचं इथं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता नागरिकांना या आरोग्य केंद्रातून आरोग्याची सेवा किंवा ही रुग्णसेवा कधी मिळेल अशी या ग्रामीण भागातील नागरिकांची अपेक्षा आहे। आणि जर या भागामध्ये जर आरोग्य केंद्राची अशी अवस्था असेल तर आरोग्याच्या सुविधा कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, मेहकर, शेलगाव देशमुख, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।